इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर 1 हा लोखंडी रेलिंग लावून रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी बंद केला। खासदार बाळा मामा म्हात्रे यांनी स्थानकाला भेट देऊन रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली। होम प्लॅटफॉर्मवर हजारोच्या संख्येने सकाळच्या सुमारास प्रवाशांची मोठी गर्दी होते। शिवाय मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। याच अनुषंगाने प्रवाशांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बंद केल्याने विरोध केला होता। मात्र रेल्वे प्रशासनाने लिफ्ट आणि सरकते जिने बसवण्यासाठी हे लोखंडी रेलिंग लावून प्लॅटफॉर्म बंद करणे गरजेचे असल्याचे सांगितले। दरम्यान याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बाळा मामा सुरेश म्हात्रे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट देत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली। दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांनी 1 ते 1.5 महिन्याने लिफ्ट आणि सरकते जिन्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर हे लोखंडी रेलिंग काढणार असल्याचे सांगितले। मात्र त्यांनी जर त्यानंतर हे रेलिंग काढले नाही तर मात्र आपण स्वतःहून रेलिंग काढू असा इशारा म्हात्रे यांनी दिलाय। बघा, जे आपण आता ते फिनिशिंगचं काम पाहिलं असेल, खरं म्हटलं तर अधिकारी जे पिल्लाई म्हणून होते यांनी जी काही थातूर मातूर उत्तरं दिली, कारण सगळ्यात पहिले तर त्यांनी 1 महिना अगोदर कमीत कमी बोर्ड लावायला पाहिजे होता, अनाउन्स व्हायला पाहिजे होतं की असं असं काम आहे, आणि ॲज अ खासदार म्हणून मला एक पत्र लिहायला पाहिजे होतं। परंतु कुठल्याही प्रकारचं असं प्रिकॉशन न घेता डायरेक्टली त्यांनी ते बंद केलं। खरं म्हटलं तर आज आपण पाहत असाल, बदलापूर रेल्वे स्थानक हे ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे। हजारोच्या संख्येने लोक इथून प्रवास करतात, आणि जर आज एक होम प्लॅटफॉर्म बंद केला तर त्याचा पूर्ण लोड दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येतो। आणि जसं आता प्रवाशांनी सांगितलं की सकाळी 8-11ची ट्रेन असतो किंवा सकाळचे जे ट्रेन असतात, तर त्यावेळेस जर आपण पाहिलं तर खूप मोठी गर्दी, आणि कधी कधी तर असं असतो की 3000 लोकांना उभं राहायला जागा नसतो, आणि जर ट्रेन 15 मिनिटं 25 मिनिटं 30 मिनिटं उशिरा आली तर 3 6,000 6 9,000 लोक होतात। आणि अशा परिस्थितीत ही गर्दी प्लॅटफॉर्मवर शक्य नाही, आणि म्हणूनच जे दुसरं प्लॅटफॉर्म जिथं त्यांनी बंद केलेलं आहे ते त्वरित उघडावं, खुलं करून द्यावं। परंतु त्यांनी काही अडचणी सांगितल्या की त्यांना जे काही लिफ्टचं काम करायचं असेल, एक्सलेटरचं काम करायचं असेल, आणखी काही सुविधा असतील, तर या सुविधांसाठी साधारणतः त्यांना 1 ते सव्वा महिना लागेल, आणि तोपर्यंत 1.25 ते 1.5 महिना ती जी काही त्यांनी फिनिशिंग केलेली आहे ती फॅन्सिंग असावी, असं या मताचं मी देखील आहे। परंतु ती कायमची राहिल्यास खूप मोठी अडचण आणि खूप मोठ्या संकटाला कधी कधी सामोरं जायला लागेल, आणि म्हणून जोपर्यंत हे काम होतंय तोपर्यंत ठीक आहे। नंतर त्यांनी ते जर काढलं नाही तर आपण सगळे मिळून ते काढू, कारण मी अधिकाऱ्यांना देखील समजावून सांगितलं, आपण लोकांच्याच पैशावर लोकांच्याच कराने पैसे आल्यानंतर त्यांना सुविधा द्यायचं काम आपण करतो, तेही याच लोकांवर पगार घेतात। मलाही याच लोकांनी खासदार बनवलं, आणि म्हणून लोकांप्रती आपली जबाबदारी खूप मोठी असतो, आणि म्हणून लोकांच्या भावनेचा आदर करून निर्णय व्हावा असं स्पष्ट मत मी इथं अधिकाऱ्यांना, पिल्लाई म्हणून अधिकारी त्यांना सांगितलेलं आहे। मी 3 वेळा आलेलो आहे, तुम्ही बोलले तर मी तारीख वार देखील सांगेल तुम्हाला। परंतु ज्या काही गोष्टी असतील, ठीक आहे, आपल्यालाही कल्पना असेल की इतर कधीच कोणी बदलापूरमध्ये कार्यालय नाही केलं, परंतु आता एक 5 दिवसानंतर माझं कार्यालय देखील इथं चालू होत आहे। 5 ते 7 दिवस जास्तीत जास्त कार्यालय चालू होईल, आणि मग नेहमीच प्रत्येक महिन्याला बोलण्यापेक्षा त्याहीपेक्षा अगोदर माझी व्हिजिट ही असेल, आणि ज्याही रेल्वे संबंधात आपण पाहत असाल, मला वाटतं 10 महिन्यात 3 प्रश्न रेल्वे संदर्भातले असतील, इतर काही विषय असेल, हे मी पार्लमेंटमध्ये घेतले, त्याचा पाठपुरावा देखील करतोय, आणि यापुढे देखील त्याचा पाठपुरावा मी नक्की करेन। तोपर्यंत आतापर्यंत जरी वेळ देऊ शकलो नाही त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतोय, परंतु माझ्या आठवणीत मी 3 वेळा आलो होतो, आजची 4थी वेळ आहे, आणि ह्यापुढं प्रत्येक महिन्याच्या आतमध्ये मी येत जाईन, एवढं आपल्याला नक्की सांगतो।